तर पावसाळ्याचं जरा लवकरच आगमन झालं. एवढ्या लवकर तर नाही व्हायला पाहिजे होतं, पण जाऊ द्या आता, जसा आला तसा आला. पाणी चांगलाच दमदार आला. तर सगळ्याले राम राम. मी करण आज सकाळीच माझी आजी गावून वापस आली आणि आल्याबरोबर आपल्या बॅग मधला सगळा पसारा बाहेर काढून बसली मस्त लसण निसाले. हिच्या पोरानं आज एक तर बम सांबार आणला होता खुडाले. मग खुडत बसले बसले ना अर्धा सांबार तसाच ठेवून दिला. मग आखरी मम्मीलेच खुडा लागला. तशी बी मायले का काम भरले सुपर करते. आज तसा मोसमही भल्ला बैमान होता. येणार नक्कीच कोणता तुफान होता आणि ह्या तुफानासोबत सोबतच पाणी याचा बी 200% चान्स होता. म्हणून मग मी पाणी याच्या पहिले सगळी तयारी करून टाकली. टाकीवरचे झाकणं झाकून टाकले, म्हणजे कसं आहे पाण्यामध्ये कचरा गेलाच नाही पाहिजे. आता माझ्या घरचे 2 टीनं भरले हेकडे झाले होते. म्हणले येईल सिद्ध करून पाहाव, तर हे काही माझ्याच्यानं जमलं नाही. फालतू सांगावर गागरा पडून गेला. बाहेर आलो पाहतो तर मस्त हवा चालू होती. म्हणलं आता हवा एवढ्या जोरान चालू आहे तर लाईन तर नक्कीच गेली असन. तसा आहे बहिणी, हवा गराडाचा आणि लाईनचा भल्लाच गैरा रिश्ता आहे. इकडे आता माझी आजी बी येऊन गेली हॉटेलातून वापस आणि तिनं आणल्या मस्त या शेंगा. मग मम्मीनं मस्त भाजून टाकल्या आणि मीनं मस्त दाबून टाकल्या आणि येऊन गेलो इकडे मोसमचा हालचाल पाहिले. इकडे पाण्याचे 2-4 थेंब लागले आणि पायता पायता पाण्याच्या थेंबाची संख्या लाखानं करोडापर्यंत चालली गेली. आता या पाणी किती जोर करन तरी माझ्या आजीने दुकानातून सामान घेऊन येण्यापासून रोखवू नाही शकत. कारण तर माझ्या आजीने एकदा काही ठरवलं का ते केल्याशिवाय दमच घेत नाही. इकडे माझ्या आप्पाजी तर बिचारे बसूनच राहते. आता करण तरी काय, त्याच्याकडून काही करणंच नाही होत. इकडे आता आधार पडून गेला तरी खुर्चीवरच बसून आहे. पण इकडे आजी वापस आली डबल का करायला बिडली काय, इले गुपचाप बसणं तर होतच नाही. तसा आज लाईन नाही जास्त वेळ त्रास काय दिला नाही, लवकरच येऊन गेली. तर चला मग आता लवकर लवकर फॉलो करून घ्या.